स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार करणाऱ्या किन्नर समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण समोर आले आहे. भीक मागण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून समाजाला नवा मार्ग दाखवणारा त्रिरत्न किन्नर बचत गट जया कुल्हड नाश्ता सेंटरचे उद्घाटन कळवा शिवसेना विभाग प्रमुख विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जया जाधव, रीटा म्हात्रे, सिमरन वालिया, किरण शिंदे, राहुल पवार मान्यवर उपस्थित होते. भीक मागण्याची पद्धत सोडून बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणाऱ्या किन्नर महिलांचा हा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजासाठी हा नक्कीच एक आदर्श आणि मार्गदर्शक उपक्रम. माझं नाव जया जाधव आहे. मी एक ट्रान्सजेंडर आहे. तर तुम्हाला माहिती आहे या सिग्नल वरती म्हणजे एक ट्रान्सजेंडर म्हटलं तर आम्ही भिका मागूनच खाण्याच्या वरती असंच मागता इथे फिरताना एक दिवशी विजय शिंदे साहेब यांनी मला ही कल्पना दिली आणि मग त्यांच्या सपोर्टने आणि शिवसेनेच्या सपोर्टने हे आज आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. नवीन चहा आणि नाश्त्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ट्रान्सजेंडर मिळून आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की जेणेकरून आम्हाला समाजामध्ये स्थान निर्माण व्हावं आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. या संदर्भामध्ये मी हा संकल्प घेतलेला आहे आणि यासाठी विजयजी शिंदे साहेब, आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांत साहेब आणि शिवसेना ही आपल्या पाठीमागे उभी आहे आणि बिंदासपणे म्हटलं किंवा त्यांनी एवढा सपोर्ट दिलाय की नाही तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही बिंदासपणे करा आणि नक्की तुमच्या पायावरती उभं राहा. आणि म्हणजे एक खूप आपलेपणा वाटला तुम्हाला की त्यांनी जेव्हा आपण स्वतःहून बोलवून जेव्हा आम्हाला बोलवून आम्हाला सांगितलं की किती दिवस तुम्ही भीक मागणार याच्यावरती तर तुम्हाला एक संधी मिळाली, तुम्ही मेहनत करणार का म्हणून. तर म्हणलं का ना नक्की जायचं. आम्हाला आजपर्यंत कोणी सपोर्ट केलेला नाहीये पण आज पहिल्यांदा कळव्या नाक्यावरती आज पहिल्यांदा उपक्रम झालेला आहे की पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि शिवसेनाचं मी खरंच मनापासून आभार मानते की भाई त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सपोर्ट केलेला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला ट्रान्सजेंडरचा चहाचा स्टॉल आज मी इथे कळव्या नाक्यावरती चालू केलेला आहे. सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे की नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट करा आणि आम्हालाही सपोर्ट करा. धन्यवाद.